तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडे तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडे तुळसी हार गळा पाच पितांबर 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 तुळसी हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेचे दाना तुळसी हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेचे दाना तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर विठोबा रखुमाई 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 पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी जगी ऐसा बाप भावा ज्याचा वंश
बाप भावा जगी ऐसा 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 बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा पोटी एका हरले पाप पोटा एका हरले पाप ज्याचा वंश मुक्ती सजावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा मुक्ती सजावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटा एका हरले पाप पोटा एका हरले पाप ज्याचा वंश मुक्ती सजावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माय बाप ज्ञान देवा बनी सारे सारे सनी बनी पसा निरे सारे सनी बनी सारे मारे सने सनी बनी सन
पनि नि नि सा 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 रे 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 नि सा 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 पनि नि नि सा 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 रे 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 नि सा 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 नि नि प प म म नि नि प प म म रे 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 म पनि सा नि पनि सा नि नि प प म रे रे म म रे रे म पनि सा नि पनि सा 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 नि नि प प म रे रे म म रे रे म पनि सा नि पनि सा 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 नि नि प प म रे रे म म रे रे म पनि सा नि पनि सा म पनि सा नि पनि सा बाप भावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटाईता हरले पाप ज्ञानदेवा माय बाप मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पुरवा ब्रह्मीची आळ पोटाईता हरले पाप
ज्ञानदेवा माय बाप नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजति जस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वावी विठाल विठाल विठ्ठल 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 जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी बालक रामचंद्र भावनाथ यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जे काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या पत्नी सुमित्राबाई बालक भावनाथ आणि त्यांचे मुलं आहेत नितेश भाऊ भावनाथ कैलास भाऊ भावनाथ आणि विजय भाऊ भावनाथ 3 सुना 6 नातवंडे त्यांचा हा संपूर्ण परिवारातून आज एक बाप या जगातून या विश्वातून निघून गेलेला आहे त्या बाबांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या संपूर्ण भावनाथ परिवाराने या ठिकाणी आयोजित केला समस्त भावनाथ परिवाराच्या विनंतीला मान देऊन आणि या कृष्णा लॉन्सचे मालक आमच्या आदरणीय विष्णू अण्णा घेळ यांच्या संपर्काच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि जीवनामध्ये आपला बाप कसा असतो याचं वर्णन करणारा गोड असा अभंग
आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाल 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 विठाल. जगी ऐसा बाप भावा ज्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बाप. थोडा बेस द्या ना, थोडा बेस मॉनिटरला. जगद्गुरु तुकोबारे तुम्हाला मला प्रत्येकाला आपला बाप या जगामध्ये कसा असावा, जगी ऐसा बाप व्हावा, आणि त्या बापाने कसं वागलं पाहिजे, काय केल्यानंतर त्याची मुलं त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालतील. मग माझ्या संत महात्म्यांना जो काही बाप अपेक्षित आहे, तो बाप कसा अपेक्षित आहे, तर या जगामध्ये जीवन जगत असताना जे बाप करतो तोच मुलगा करत असून त्याच्यातून धर्म तयार होत असतो. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आले. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती, एरते अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबाराय म्हणतात, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. धर्म या शब्दाची व्याख्या काय हो, नाही का. एखाद्याचा बाप जर माळकरी असेल, आळंदी पंढरपूरची वारी कळत असेल, आळंदी पंढरपूरला जात असेल, कीर्तनाला भजनाला हरिपाठाला जर जात असेल, मग त्या बापाचं वय झाल्यानंतर हातपाय चालत नाही, तरी बाप सांगतो मला पंढरपूरला जायचंय. मग मुलं म्हणतात, बाबा आता तुमचं वय झालं, तुमचे हातपाय चालत नाही, इथून पुढे तुमची वारी मी करणार, मी रोज हरिपाठाला जाणार, मी रोज कीर्तनाला जाणार. त्या दिवशी बापाला वाटतं बस आता डोळे मिटायला मी मोकळा झालो. कारण का, माझा वारसा, माझी वारकरी संप्रदायाची परंपरा माझा मुलगा चालवणार आहे. येत वडील जे जे करती त्या ठिकाणी धर्म तयार होतो. पण बाप जर आळंदी पंढरपूरची वारी करत असेल, कीर्तनाला भजनाला जर जात असेल, आणि त्याचाच मुलगा जर रस्त्यावर दारू पिऊन पडत असेल, जुगार खेळत असेल, तर त्या ठिकाणी त्या घराण्याचा धर्म हा बुडला जातो. तुकोबाराय म्हणतात, घराण्याचा धर्म बुडू देऊ नका, कारण माझा भगवान परमात्मा या धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्माचं रक्षण करण्याकरता जगाचा बाप सुद्धा या जगामध्ये अवतार घेत असतोय. मग तुकोबाराय म्हणतात, आमच्या वडिलांनी जे जे केलं ना, माझ्या वडिलांची मी दासी गा देवा, 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 माझ्या वडिलांची मी दासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास परणे राखीला दारवंता, उपवास परणे राखीला दारवंता. तुझी सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास परणे राखीला दारवंता, उपवास परणे राखीला दारवंता. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, अगोदर आम्ही आमच्या वडिलांचा धर्म पाळला आणि मग आम्ही तुम्हाला करण्याकरता सांगतोय. कारण संत महात्मे म्हणतात आमचं असं आहे की अगोदर कुठल्याही गोष्टीचा आम्ही अनुभव घेतो मग जगाला सांगतो. अनुभवे आले अंगा आणि तो या जगात येतसे. आम्ही स्वतः अगोदर त्या गोष्टीचा अनुभव घेतो. आम्ही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय जगाला कधी सांगत नाही. कारण लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. आमच्या संतांबद्दल घडत नाही. जीवनामध्ये अनुभव फार महत्वाचा आहे. काही लोक फक्त दुसऱ्याचं ऐकून बोलण्याचा प्रयत्न करत असतात. जेवढं ऐकतात तेवढंच बोलतात, जेवढं शिकवलं तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करतात. ऐका, एका मुलीचं लग्न करायचं होतं. आई जरा संस्कारी होती. आईने सांगितलं, बाळा लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस ना, नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर सासूचं मन जर जिंकायचं असेल
तर लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर सासूने काही जरी काम सांगितलं सासूला उलट बोलायचं नाही. सासूला उलट म्हणायचं, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे, एवढंच फक्त महिनाभर म्हणायचं. आणि एवढंच महिनाभर तू म्हटली का तुझी सासू आपोआप तुझी सेवा करणार. शिकवलं मुलीला. काय शिकवलं? सासूबाईंनी काही जरी काम सांगितलं ना, सासूला फक्त एकच वाक्य म्हणायचं, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. आता मुलीचं लग्न झालं, मुलगी नवऱ्याच्या घरी गेली. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर ती सुनबाई सकाळी सकाळी उठली, तिने भाजी करायला घेतली. सासूबाईने सांगितलं, सुनबाई ती भाजी आमच्याकडे तशी नाही करायची, ती अशी करायची. म्हटली, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे, तुमच्याप्रमाणेच भाजी करते. दुसऱ्या दिवशी सुनबाई दळण करायला बसली. सासूबाई म्हणते, सुनबाई ते दळण तसं नाही करायचं, ते असं करायचं. म्हटली, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. आता एक दिवस चालता चालता सासूबाईचा मोडला पाय आणि सासूबाई पडली खाटेवर. आणि सासूबाई म्हटली, सुनबाई अगं मला रोज गावात फिरायची सवय, याच्या त्याच्या घरी जायची सवय, माझा पाय मोडलाय, चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, असं वाटतं एखादी औषधाची बाटली प्यावी आणि आत्ताच्या आत्ता मरावं. म्हटली, आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. म्हटली, मेली माझ्या मरणावर टपली काय. म्हणजे याला म्हणतात सांगितलं तेवढंच बोलायचं. जेवढं शिकवलंय तेवढंच लोक बोलण्याचा प्रयत्न करतात. पण तुकोबाराय म्हणतात, आम्ही लोकांचं ऐकून बोलत नाही, अनुभवे आले अंगा. आम्ही प्रथम त्याचा अनुभव घेतो आणि मग जगाला करण्याकरता सांगतोय. तसं आम्ही कुणाला काही सांगत नाही. मग संत महात्मे प्रथम येता या जगाचा अनुभव घेतात. कधी कधी बाप माळकरी असतो तर मुलं नास्तिक असतात, आणि कधी कधी मुलं माळकरी असतात तर बाप मरेपर्यंत नास्तिक असतो. काही काही लोक या जगामध्ये असे आहेत, मरतात पण देवाचं नाव घ्यायला तयार होत नाही. हो, एका गावामध्ये एक बाबा जन्माला आल्यापासून त्यानं कधीच देवाचं नामचिंतन केलं नाही. त्याचे मुलं त्याचे सुना मात्र सगळे माळकरी. कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, हरिपाठाला जायचं. एका कीर्तनकाराने कीर्तनामध्ये सांगितलं, जी लोक जन्माला आल्यानंतर कधी हरिपाठ करत नाही, कधी भजन करत नाही, कधी देवाचं नामचिंतन करत नाही, ती लोक नरकात जातात आणि यमाचे पाहुणे लवकर होतात. मग हरी विना जन्म नरकाची पै जाना, 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 हरी विना जन्म नरकाची पै जाना. आपण रोज ऐकतोय, ज्ञानोबराय म्हणतात, जी लोक जन्माला आल्यानंतर देवाचं कधी नामचिंतन करत नाही, हरी विना जन्म नरकाची पै जाना, ते नरकामध्ये जातात. आणि यमाचा पाहुणा प्राणी होय, ते यमाचे पाहुणे सुद्धा लवकर होतात. यमाचा पाहुणा जर व्हायचा नसेल तर भगवान परमात्म्याचं चिंतन करा. मुलं घरी गेले आणि सांगितलं, बाबा जन्माला आल्यापासून आम्ही तुम्हाला कधी देवाचं दर्शन घेताना बघितलं नाही, कधी मंदिरात जाताना बघितलं नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी भजनाला नाही. बाबा कधी मराल याची गॅरंटी नाही. जाता जाता एकदा तरी हरी म्हणा, एकदा तरी राम म्हणा. बापांनी सांगितलं, मेलो तरी चालेल पण देवाचं नामचिंतन मात्र करणार नाही. मुलांनी सांगितलं, बाबा नरकात जाल. अरे नरकात गेलो तरी चालेल, पण आपला बाप जर नरकात गेला तर त्रास कुणाला होतो माहितीये? पाठीमागच्या मुलांना. का? नरकात गेल्यानंतर त्यांना तिकडे त्रास होतो, मग ते लोक आपल्याला इकडे त्रास देत असतात. बघा, आपण हे वर्ष श्राद्ध जे काही आहे,
पुण्यस्मरण जे काय आहे हे काय करायचं असतं माहिती आहे बघा. ज्या वेळेला आपला एखादा मनुष्य निघून जातो त्याच्या नावानं आपण दशक्रिया विधीच्या दिवशी अन्नदान करतो, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अन्नदान करतो. आणि ज्या वेळेला आपण अन्नदान करतो, माणूस मेल्यानंतर स्वर्गामध्ये अंथरायची पांघरायची सगळ्याची सोय आहे. गरम झालं तर एसी आहे आणि थंडी लागली तर गोधड्या सुद्धा देतात. म्हणजे मी काही जाऊन आले नाही पण असं लिहिलंय. पण स्वर्गामध्ये अन्न पाण्याची सोय मात्र होत नाही. ते अन्न पाणी मात्र आपल्याला इथून पुरवावं लागतं. म्हणून दरवर्षी सर्व पितृ अमावस्या येते ना त्यावेळेला त्या पित्तरपाट्यामध्ये आपण काय करतो, आपल्या वडिलांच्या नावाने त्या तिथीला आपण काय त्यांच्या नावाने अन्नदान करत असतो. श्राद्धाच्या दिवशी अन्नदान करत असतो, दशक्रियेच्या दिवशी अन्नदान करत असतो. आणि जेवढ्या लोकांना आपण अन्नदान करू ना तेच अन्न पाणी आपल्या स्वर्गातल्या पितरांपर्यंत जातं. मग त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांना ते वर्षभर पुरवावं लागतं. पण काही काही मुलं अशी आहेत मायबाप मेल्यानंतर त्यांचं दशक्रिया विधी करत नाही, त्यांची पुण्यतिथी करत नाही, त्यांच्या नावाने अन्नदान करत नाही. जी मुलं आपल्या आईबापाचं कार्य करत नाही, त्यांच्या नावाने अन्नदान करत नाही, त्या लोकांचे पूर्वज हे वायू रूपाने येतात आणि आपल्या घराभोवती गिरट्या घालत असतात, घरातल्या लोकांना त्रास देतात, ज्याच्यामुळे घरामध्ये भांडणं होतात. काही काही लोक म्हणतात बघा आमच्या घरामध्ये सगळं आहे पण घरातला कलह भांडणं कमी होत नाही. याला कारण का, स्वर्गात तुमचे जे पितर गेले त्यांचा आत्मा शांत झालेला नाही. पण या उलट गेलेल्या पितरांच्या नावाने जर तुम्ही अन्नदान केलं, वस्त्रदान जर केलं तर काय होतं, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती कुळा माझी. ते पितर तुम्हाला मला प्रत्येकाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. बघा एका गावामध्ये एक छोटासा मुलगा, त्याचा बाप 2-4 महिन्यामध्येच गेला. कसं तरी त्या आईने त्या मुलाला वाढवलं, लोकांचे कपडे भांडे करायचे आणि आपल्या मुलाला वाढवायचं. मुलगा 12वीला MPSC मध्ये पहिला क्रमांकाने आला. मुलानं सांगितलं आई थोडं परदेशामध्ये जातो, काहीतरी उच्च स्तरावरची डिग्री घेऊन परत भारतामध्ये येतो आणि आलो की आई आपण फार गरिबीमध्ये दिवस काढले, तू लोकांचे भांडे घासले, लोकांचे कपडे धुतले, मला शिकवलं आणि एकदा का परदेशातून डिग्री घेऊन परत आलो का छानपैकी बंगला बांधू, छानपैकी गाडी घेऊ. आईने सांगितलं बाळा तू माझा एकुलता एक मुलगा आहे आणि तू जर परदेशामध्ये निघून गेला तर माझा सांभाळ कोण करणार. बाळानं सांगितलं आई काळजी करू नको, फक्त 2 वर्षाचा प्रश्न आहे, 2 वर्षासाठी जातो आणि परत येतो. मुलगा जो परदेशामध्ये निघून गेला, पूर्वीच्या काळी फोनची सुद्धा व्यवस्था नव्हती. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. 4 वर्षानंतर त्या मुलानं आईला फोन केला, आई मी अमेरिकेमध्ये सेटल झालो, छान घर घेतलंय, छान बंगला घेतलाय, माझं लग्नही झालंय, मला एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, माझा संसार चांगला झाला, आता भारतामध्ये यायचं कोणा करता. त्या आईने विचार केला 4 वर्ष जी आई आपल्या मुलाची वाट बघत होती, तो मुलगा जर कधीच येणार नसेल तर जगायचा कुणा करता. मुलाचा फोन ठेवला आणि त्याच ठिकाणी त्या आईने आपला प्राण सोडला. आईचा प्राण गेल्यानंतर गावातल्या लोकांनी त्याला फोन केला, बाबा रे तुझी आई गेली, तुला यावं लागेल. त्यानं सांगितलं 4 वर्षामध्ये कधी आलो नाही, आता आई गेली, यायचं कोणा करता. त्याने सांगितलं माझ्या आईला काय खर्च लागेल, तिच्या मोतीला किती खर्च लागेल, 10व्याला किती खर्च लागेल, काय कीर्तन ठेवायची, काय भजन ठेवायची, काय प्रवचन ठेवायची, काय अन्नदान करायचं तेवढं करा, किती लाख रुपये खर्च येईल मला जरा पाठवून द्या, मी तुमचे सगळे लाखो रुपये पाठवून देतो. गावातल्या लोकांनी सांगितलं तुझी आई गेली, आमच्या गावची माऊली येते, नाही आलो तरी आम्ही कीर्तन ठेवणार, गावाला अन्नदान करणार, पण अरे तुझी आई गेली, तिचं दुःख व्यक्त कोण करणार, म्हणजे डोक्यावरचे केस कोण काढणार. त्यानं तिकडं फोनवरून सांगितलं ज्या महाराजांचं कीर्तन ठेवलंय त्यांनाच पैसे वाढवून द्या आणि त्यांच्या डोक्यावरचे केस काढा. चालेल का. आजही लोक इतके बेईमान झालेत की स्वतःच्या माईबापाचं दुःख सुद्धा आपल्या अंगावर घ्यायला लोक तयार होत नाही. का, डोक्यावरचे केस काढले तर शायनिंग कमी होते. पण अरे मायबापाचं जे दुःख आहे ते प्रत्येकानं झेललं पाहिजे. ज्या मायबापाने आपल्याकरता रात्रंदिवस एक केलेले असतात, कष्ट केलेले असतात. बघा आपला मुद्दा होता हरी विन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. बापाने सांगितलं मी देवाचं नामचिंतन मात्र करणार नाही. कुणाला वाटतं आपले वडील नरकात जावे. मग मुलांनी विचार केला काही करून बाबा मरायच्या अगोदर बापाच्या तोंडून देवाचं नामचिंतन आलं पाहिजे. आता बापाची झोपायची जागा होती धान्याच्या खोलीमध्ये, बापाचा जीव संसारामध्ये आहे. मुलांनी ठरवलं रात्रीच्या वेळेला आपण काय करायचं, 2-4 धान्याचे पोते फोडून द्यायचे. 2-4 धान्याचे पोते फोडून दिले, पोत्यातून धान्य खाली पडायला लागलं. बाबाला जाग येईल आणि बाबा सांगेल मुलांना पोतं फुटलं, पोतं शिवा. योगायोगाने म्हटले सोमवार आहे आणि शिवाचं म्हणजे महादेवाचं नामचिंतन होणार.
सोमवारचा दिवस सापडला आणि सोमवारच्या रात्री बाबा गाढ झोपेमध्ये होते. बाबा गाढ झोपे पाठीमागे बोलू नका हो प्लीज. बरं तिकडे बघून झालं का, आता इकडे बघा. बाबा गाढ झोपेमध्ये होते. रात्रीच्या वेळेला मुलं गेली, 2-4 धान्याचे पोते फोडून दिले. पोत्यातून सगळं धान्य खाली गळायला लागलं. बाबा उठले. बाबा म्हटले, पोरांनो अरे सगळे धान्याचे पोते फुटलेत, त्याला टाचा मारा. म्हातारा टाचा म्हटलं पण शिवा म्हटलं नाही, तसंच मेलं. म्हणजे काही काही लोक मरतात पण देवाचं नाम चिंतन करायला तयार होत नाही. पण संत महात्मे म्हणतात, हरिविन जन्म नरकाची पै जाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. मग माझ्या संत महात्म्यांना हा बाप अपेक्षित नाही, तर माझ्या संत महात्म्यांना कुठला बाप अपेक्षित आहे, तर तुकोबारे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. जगी ऐसा बाप भावा, 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 जगी ऐसा बाप बाप भावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला असा बाप अपेक्षित आहे का ज्या बापाची मुलं जन्माला आल्यानंतर त्याच्या मुलांनी काय केलं पाहिजे, त्याच्या वंशाला मुक्तीला नेलं पाहिजे. की ज्याप्रमाणे माझ्या तुकोबारायांच्या आई वडिलांनी विठ्ठलाचं नामचिंतन केलं, त्याप्रमाणे तुकोबारायांनी देखील विठ्ठलाचं नामचिंतन केलं आणि त्यांच्या पिढ्यांनी जे काही देवाचं चिंतन केलं, विठ्ठलाची सेवा केली. तुकोबाराय म्हणतात, आमची 8वी पिढी आहे की वंश परंपरा दासम्य जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे थोडक्यात काय, मनापासून जर भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर भगवान परमात्मा काय करतो माहितीये, आपल्या भक्तावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. देवाचा स्वभाव असा आहे, जीवन जगत असताना ज्यांनी कोणी आपल्यावर उपकार केलेत, उपकार केलेल्या माणसाला कधी विसरायचं नाही. आणि जे लोक उपकार केलेले विसरतात त्याला राक्षसाची जात असं म्हटलेलं आहे. काय, जेथे या कृपे लागीवरू तेथेच होय व्याभिचारू, मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. बघा देवाच्या बापानं, बघा देवानं सुद्धा, भगवान परमात्मा सुद्धा कुणाचं ऋण आपल्या डोक्यावर ठेवत नाही. एक पटण्याकरता तुम्हाला उदाहरण सांगते. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासाला निघालेले होते, तुम्ही कधी ऐकलं नसेल, उदाहरण जरा प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका. प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासाला निघालेले होते, वनवासाला निघालेले असताना एका घनदाट जंगलातून चालले होते. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेला सीता मातेला तहान लागली होती. सीता मातेचे प्राण तहानेने व्याकुळ झाले होते. सीता माता प्रभूंना म्हणते, प्रभू माझे प्राण तहानेने व्याकुळ झालेत, काही करा पण कुठून तरी माझ्याकरता पाणी घेऊन या. पाणी घेऊन या म्हटल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते, जंगलामध्ये पाणी मिळणं फार मुश्किल झालं होतं. सीता मातेचा प्राण अगदी कंठापर्यंत आला होता. प्रभूंची सुद्धा पाण्याकरता तळमळ चालू होती. पुढे पुढे रस्त्याने चालत होते. रस्त्याने चालत असताना प्रभूंना समोर एक मोर दिसला. म्हणून प्रभू रामचंद्र पळत पळत त्या मोराकडे गेले. प्रथम त्या मोराचे पाय धरले, त्याला सांगितलं, बाबा माझ्या पत्नीचे प्राण तहानेने व्याकुळ झालेले आहे. या जंगलात जर कुठे पाण्याचा झरा असेल तर जरा मला त्या झरापर्यंत घेऊन चल. मोराने सांगितलं, प्रभू उन्हाळ्याचे दिवस आहे, आजूबाजूला जंगलामध्ये कुठे पाणी नाही, पण एक 2-3 किलोमीटर अंतरावर आपण जर गेलो तर तिकडे आपल्याला पाण्याचा झरा मिळू शकतो, पण तो अतिशय घनदाट जंगलामध्ये आहे. प्रभूंनी सांगितले, जिथे असेल तिथे तो मला तू झरा दाखव. प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मणजी हे सगळेजण निघाले. मोर त्यांच्या पुढे पुढे चालत होता. पण मोराने सांगितलं, प्रभू ज्या ठिकाणी दरी येईल त्या ठिकाणी मी चालणार नाही, मी थोडंसं उडून पुढे जाईल. मग मोराने सांगितलं, प्रभू मी कुठल्या रस्त्याने गेलो हे तुम्हाला कसं कळेल. मग त्या मोराने सांगितलं, प्रभू ज्या वेळेला मी उड्डाण करून दरीच्या पलीकडे जाईल ना, त्या वेळेला मी माझ्या अंगावरचा एक एक मोर पिसारा, एक एक मोराचा पीस मी रस्त्याने टाकत जाईल आणि त्या वाटेने तुम्ही त्या दिशेने यायचं. तो मोर आपल्या अंगावरची एक एक पीस टाकत टाकत त्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला. तिथे गेल्यानंतर सीता माता खाली बसल्या. प्रभू रामचंद्र पळत गेले, सीता मातेला पाणी आणलं, पाणी पाजलं. सीता माता पाणी पिऊन तृप्त झाल्या, शुद्धीवर आल्या. प्रभू रामचंद्र पळत पळत त्या मोराकडे गेले, त्या मोराचे पाय धरले, सांगितलं, बाबा तुझ्यामुळे आज माझ्या पत्नीचे प्राण वाचले. पण मोर जेव्हा एक एक पीस टाकत टाकत रस्त्याने चालला होता ना, तो झरा दाखवेपर्यंत मोराच्या अंगावर एकही मोर पीस शिल्लक राहिलेला नव्हता. बघा मोर दोनच वेळेला आपल्या अंगावरची पिसारे टाकत असतो. जेव्हा त्याला खूप आनंद होतो तेव्हा त्याच्या अंगावरची पिसं गळतात, आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्याचा मृत्यू जवळ येतो त्यावेळेला त्याच्या अंगावरची सगळी पिसं गळून पडतात. पण त्यावेळेला प्रभूंनी सांगितलं की मोरा, आज तू माझ्या बायकोचे प्राण वाचवण्याकरता तुझं सौंदर्य तू नष्ट केलंस, तुझ्या अंगावरचे सगळी पिसारे तू माझ्याकरता रस्त्यामध्ये टाकलेस, तुझे माझ्यावर फार मोठे उपकार झालेत. पण या जन्मामध्ये तुझे उपकार फिटणं आता माझ्याच्यानं शक्य नाही. परंतु मोरा, पुढच्या जन्मामध्ये मी तुझे उपकार फेडल्याशिवाय राहणार नाही. मग या त्रेतायुगातले प्रभू रामचंद्र, त्रेतायुग झालं आणि द्वापार युगाला सुरुवात झाली. द्वापार युगामध्ये माझे प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले, आणि त्या मोराच्या ऋणातून उतराई होण्याकरता माझ्या भगवान श्रीकृष्णांनी त्या मोराच्या पिसाऱ्याला कुठे धारण केलं? आपल्या डोक्यावर. आजही मोराचा पिसारा कुठे आहे? प्रभूंच्या डोक्यावर. का तर मोराचं सुद्धा ऋण माझ्या प्रभूंनी ठेवलेलं नाही, माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ठेवलेलं नाही. म्हणून जीवन जगत असताना आपल्यावर जर कोणी उपकार केलेले असतील तर उपकारावर अपकार कधी करायचा नसतो. हे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवून देतात. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार माणसाला गती ही मिळत असते. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार सुख दुःखाचे चढ उतारे आपल्या जीवनामध्ये येत असतात. पण माझी तुकोवर आहे म्हणतात, जगी ऐसा बाप भावा. आमच्या संत महात्म्यांना बाप अपेक्षित आहे. प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी बाप रेखाटला, सर्वांनी आई रेखाटली. कविता लिहिल्या आईवर,
निबंध लिहिले आईवर, बोललं गेलं ते आईवर. बापाबद्दल फारसं कुठे बोललं जात नाही, पण जीवनामध्ये आपली जितकी आई महत्वाची असते ना, तितका आपला बाप सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासाला निघाले होते, प्रभू निघालेले असताना कौसल्या माता इतकी रडत होती. सुमंत प्रधान पळत पळत गेला, त्यांचा रडण्याचा आवाज ऐकून सांगितला, माते जरा शांत व्हा. कौसल्या माता रडत होती. पण ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले होते ना, त्या वेळेला अक्षरशः दशरथ राजाने आपला प्राण सोडला. मग रडणारी कौशल्या माता श्रेष्ठ की आपल्या मुलाकरता आपला प्राण देणारा बाप श्रेष्ठ? बाप दिसत नाही, पण जीवनामध्ये बाप हा फार महत्वाचा असतो. त्याप्रमाणे आमचे संत महात्मे हे पावलोपावली तुमच्या माझ्यावर आपल्या आई बापासारखी कृपा आपल्यावर करत असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानो, 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 कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही सर तू माधराया, अवतार तुम्हा हो कराया करना, अवतार तू माधराया करना. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया करना, अवतार तुम्हा धराया करना, अवतार तुम्हा धराया करना, अवतार तुम्हा धराया करना. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. तुकोबाराय म्हणतात, या जीवनामध्ये जीवन जगत असताना आमच्या संत महात्म्यांनी काय केलं माहितीये? संत महात्मे तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि कायमी पतित कीर्तिवानो. पण बघा, प्रत्येक ठिकाणी संतांनी सुद्धा उपमा जर द्यायच्या दिली तर बापाच्या अगोदर आईचं नाव लिहिलेलं आहे. तुम्ही प्रत्येक अभंग जर संतांचा बघितला, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता आणि मग पिता, कुळी कन्या आणि मग पुत्र. तुम्ही संत माय आणि नंतर बाप. जीवनामध्ये बाप जरी महत्वाचा असला ना, तितकी आई सुद्धा महत्वाची असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जगी ऐसा बाप हवा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. आणि जीवनाला मुक्त करणारी मुलं, वंशाला मुक्त करणारी मुलं ज्या मायबापाच्या पोटी जन्माला येतात ना, त्याच्यामुळे त्या मायबापाचं पाप सुद्धा हरण केलं जातं. अभंगाचे दुसरे चरण. पोटा येता हरले पाप, 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 पोटा
येता येता हरले पाप ज्ञानदेवा माय बाप. तुकोबाराय म्हणतात, जी मुलं कुळाला पवित्र करतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जे मुलं कुळाला पवित्र करतात, जे मुलं वंशाला पवित्र करतात, अशी मुलं जेव्हा या जगामध्ये जन्माला येतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या कुळाचा उद्धार होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या वंशाला सुद्धा मुक्ती मिळाली जाते. की ज्याप्रमाणे माझ्या तुकोबारायांनी, माझ्या ज्ञानोबारायांनी अक्षरशः काय केलं तर त्यांच्या कुळाचा उद्धार केला. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा काय केलं तर त्यांच्या कुळाचा उद्धार केला. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले ना, राजे जन्माला आल्यानंतर सगळीकडे आनंद झाला होता, सगळ्या महाराष्ट्राला आनंद झाला होता. याला कारण का, या महाराष्ट्रातल्या, या भारतातल्या आया बहिणींची अब्रू लुटली जात होती, अब्रूची लखतरा तोडली जात होती. आणि सर्वांचं रक्षण करणारा राजा जेव्हा या जगामध्ये जन्माला येतो ना, तेव्हा या जगाला सगळीकडे आनंद होत असतो. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले, त्यांना पाळण्यामध्ये घातलं, तेव्हा सगळ्या बायका गोळा झाल्या आणि त्या जुन्नरमध्ये, त्या शिवनेरी प्रांतामध्ये, त्या शिवनेरीच्या गडावर जेव्हा छत्रपती शिवाजीराजांना पाळण्यामध्ये घातलं ना, त्यावेळेला सगळ्या महिला आनंदाने ओव्या गाऊ लागल्या. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, 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 झुलवा पाळणा पाळणा राजे त्यांच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांच्या कुळाचा काय केला, उद्धार केला, त्याचा वंश मुक्ती सजावा. अशी मुलं आई बापाच्या पोटी जन्माला आली पाहिजे. आणि मग तुकोबाराय म्हणतात, जेव्हा अशी मुलं आई बापाच्या पोटी जन्माला येतात, बघा तुकोबारायांनी सुद्धा भगवान परमात्म्याकडे प्रार्थना केली होती, देवा मला पुत्र दिले पण माझ्या पोटी एक कन्या सुद्धा पाहिजे. कन्या तरी आईसी देई आणि जैसी मीरा मुक्ताबाई. जीवन जगत असताना प्रत्येक माई बापाला एक तरी मुलगी हवी. कारण का, माय बापाचे सुख दुःख जाणून घेणारी ती आपली मुलगी असते.
एकदा का आपल्या मुलाचं लग्न झालं की मुलगा संपला, पण मुलीचं लग्न झालं की मुलीचं आई बापावरचं प्रेम मात्र वाढतं. आणि मुलगी जेवढी मायबापाची काळजी घेते ना तेवढा मुलगा मायबापाची काळजी घेत नाही. म्हणून तुकोबारायांनी देवाला प्रार्थना केली, कन्या तरी आईसी देईन जैसी मीरा मुक्ताबाई. देवाला प्रार्थना केल्याबरोबर माझ्या तुकोबारायांच्या पोटी भागीरथीचा जन्म झाला. छोटीशी भागीरथी घरामध्ये आकारानं मोठी मोठी होऊ लागली, चालायला लागली. आणि ज्या वेळेला आपल्या बापाची आवड तिच्या लक्षामध्ये आली की अरे माझ्या बापाला देवाचं भजन पूजन चिंतन आवडतं, गळ्यामध्ये विणा घालायला आवडतो, विठ्ठलाचं चिंतन करायला आवडतं, हातामध्ये चिपळ्या घेऊन नाचायला आवडतं. म्हणून सकाळी सकाळी भागीरथी उठायची, आपला बाप उठायच्या अगोदर स्नान करायची, चिमुकल्या पावनानं चालत चालत जायची आणि आपल्या बापाला सांगायची, बाबा देवपूजा करायची, मी तुम्हाला पाणी आणून देते. बाबा तुम्हाला देवाचं चिंतन करायचंय, मी तुमच्याकरता विणा आणून देते. बाबा पहाटे पहाटे तुम्हाला काकडा करायचाय, मी तुमच्याकरता चिपळ्या आणून देते. छोटीशी भागीरथी मनापासून आपल्या बापाची सेवा करायची. बापानं विठ्ठल म्हणावं, पाठीमागे भागीरथीनं सुद्धा विठ्ठलाचं नामचिंतन करावं. छोटीशी भागीरथी मोठी व्हायला लागली आणि लग्नाच्या वयामध्ये आल्यानंतर जिजामातेने सांगितलं, आता मुलीचं लग्नाचं वय झालं, आपल्या मुलीचं सालंकृत कन्यादान केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आवले एवढी घाई कशा करता, मुलीचं लग्न वयामध्ये झालं तर बरं पडतं, वय होऊन गेलं की नंतर त्याचा फायदा होत नाही. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं, आवले तू म्हणते ना मुलीचं लग्न करायचंय, ज्या दिवशी जगाच्या मालकाने ठरवावं का भागीरथीचं लग्न करायचंय त्या दिवशी एक ना एक तरी वर माझ्या दारामध्ये चालून येईल. आणि ज्या दिवशी वर माझ्या दारामध्ये चालून येईल त्या मुलाला मी माझी मुलगी देऊन टाकणार आणि माझ्या मुलीचं मी सालंकृत कन्यादान करणार. जिजाबाईनं सांगितलं, हो मुलीचं सालंकृत कन्यादान करायचं म्हणताय, पण आपल्या घरची परिस्थिती आणि तुम्हीच म्हणता ना, आम्ही सदैव सोडाके जवळी येता जोर दाके, आम्ही सदैव सोडाके जवळ येता जोर धाके, आम्ही सदैव सोडाके जवळी येता जोर धाके, आम्ही सदैव सोडाके जवळ येता जोर धाके. परिस्थिती आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके, जाऊ पडती भिके कुत्रे घर राखीती. नाही का महाराज, आपल्या घरी तर इतकं दारिद्र्य आहे आणि तुम्ही म्हणता मुलीचं सालंकृत कन्यादान करणार, थाटामाटामध्ये मी मुलीचं लग्न करणार. आणि तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार येलवडी गावातला एक मुलगा चालून तुकोबारायांच्या दारी आला आणि तुकोबारायांनी ठरवलं की माझी मुलगी याच मुलाला द्यायची. लग्नाचा दिवस उजाडला, भागीरथीचं लग्न लागत होतं, लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर मुलीचं कन्यादान करण्याकरता आपल्याकडे एकदा मामा कन्यादान करतो किंवा मुलीचा बाप कन्यादान करतो, पण साक्षात भागीरथीचं कन्यादान करण्याकरता जगाचा बाप आला होता. आणि जगाचा बाप एकटा नव्हता आला, जिथे नारायण येतो तिथे लक्ष्मी सुद्धा येते. मग लक्ष्मी तिथे आल्यानंतर तिथे काय कमी हो, देहूतल्या लोकांनी तोंडामध्ये बोट घालावी. तुकोबारायांच्या जवळ 1 रुपया सुद्धा नाही. एवढं मोठं लग्न कुणी केलं असेल, कसं केलं असेल? कारण का एखाद्याचं चांगलं जर झालं लोक म्हणतात कसं काय केलं असेल याने, विचार करतात लोक. पण एखाद्याचं चांगलं होतंय होऊ द्या. मग भागीरथीचं लग्न झालं, संध्याकाळी भागीरथी जायला निघाली आणि भागीरथी जायला निघाल्यानंतर तिच्या लक्षामध्ये आलं लग्नाचं वयही नव्हतं, कमी वयामध्ये तिचं लग्न लागलं होतं. आणि भागीरथी पुढे निघाली आणि पाठीमागी वळून आपल्या बापाला बघितलं तर तुकोबारायांच्या डोळ्यातून अश्रू निघत होते. बघा, या जगामध्ये आपला बाप 2च वेळा रडत असतो. एकदा जेव्हा त्याची मुलगी त्याला सोडून जाते ना तेव्हा रडत असतो, आणि दुसरा म्हणजे जेव्हा त्याचा मुलगा त्याच्यापासून वेगळा जातो ना तेव्हा आपला बाप रडतो. 2च वेळा आयुष्यात बाप रडत असतो. भागीरथी जेव्हा निघाली, तुकोबारायांचे अश्रूंनी भरलेले डोळे बघितले, पळत आली, बापाला कडकडून मिठी मारली, सांगितलं बाबा मला नाही जायचं परक्या घरी, बाबा तुम्हाला सोडून मला कुठेच जायचं नाही, आयुष्यभर बाबा तुमची सेवा करेल पण तुम्हाला सोडून मला कुठेच जायचं नाही. तुकोबारायांनी सांगितलं भागीरथी असं करू नको,
मुली कितीही जरी मोठ्या झाल्या आणि मुली कितीही जरी शिकल्या ना, मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं बाळा. तुला एक ना एक दिवस हे घर सोडून जावंच लागणार आहे, असं नको म्हणू नकोस. आता तू जा. भागीरथी निघून गेली. पुढे ऐका, ज्या वेळेला भागीरथीचं लग्न झालं, पूर्वीचा काळ फार अवघड होता. जोपर्यंत मुलीला मूलबाळ होत नव्हतं तोपर्यंत आईबाप दारात जात नव्हते, त्या घरचं पाणी आणि अन्न प्राशन करत नव्हते. आणि मग ज्या वेळेला कितीतरी वर्ष निघून गेले होते, तुकोबरायांची भागीरथीची भेट सुद्धा झाली नव्हती. आणि एक दिवस फाल्गुन वद्य द्वितीयाच्या दिवशी तुकोबरायांना जगाच्या मालकाने निरोप पाठवला, महाराज आता मृत्यू लोकातलं कार्य संपलंय, आता तुमच्या मुलीचं लग्न सुद्धा झालंय, आता तुम्ही मृत्यू लोकातलं कार्य संपवा आणि चला वैकुंठाला. तुकोबराय गावामध्ये गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. ज्या वेळेला तुकोबरायांनी विचार केला, माझी भागीरथी लग्न करून परत गेली, लग्न करून गेलेली आहे, आणि तिला जर मी सांगितलं मी वैकुंठाला चाललो तर भागीरथी सुद्धा माझ्या बरोबर प्राण सोडेल. माझ्या मुलीला कळू द्यायचं नाही. बापाने आपल्या मुलीला कळवलं नाही. तुकोबराय आपल्या मुलीला न सांगता तुकोबराय वैकुंठाला निघून गेले. पण ऐका, देहूतली एक माळीन रोज त्या येलवडी गावामध्ये भाजी विकण्याकरता जायची. त्या भाजीवालीला रोज ती भागीरथी बघायची, सांगायची, भाजीवाल्या मावशी जरा इकडे या. त्या भाजीवाल्या मावशीने पाठी खाली ठेवावी, भागीरथीच्या गप्पा माराव्या, भागीरथीने तिला पाणी द्यावं, नंतर तिला जेवणाचं ताट द्यावं आणि बसल्या बसल्या विचारावं, माळीन मावशी माझे बाबा कसे आहेत ग? आज त्यांचं कुठल्या गावात कीर्तन होतं, कुठल्या अभंगावर त्यांनी कीर्तन केलं, काही त्यांनी त्या चिंतनाचा अर्थ सांगितला. मग माळीन मावशीने जेवता जेवता तिला सगळं सांगावं, या अभंगावर कीर्तन केलं, या अभंगावर चिंतन केलं. अशा मुली जन्माला आल्या पाहिजेत. रोज ती माळीन मावशी रोज त्या भागीरथीच्या घरी यायची, आपल्या बापाची खुशाली सांगायची. 4-5 दिवस उलटून गेले होते, माळीन मावशी गावामध्ये येत नव्हती. बापाची खुशाली कोणाला विचारावं काही कळत नव्हतं, कारण फाल्गुन वद्य द्वितीयाच्या दिवशी तुकोबराय भागीरथीला न सांगता वैकुंठाला निघून गेले होते. आणि एक फाल्गुन वद्य द्वितीया झाली, तृतीया झाली, आणि त्याच्यानंतर तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर देहूतल्या लोकांनी डोक्यामध्ये फेटाही बांधला नव्हता, डोक्यामध्ये टोपी सुद्धा घातली नव्हती, कपाळाला गंध लावला नव्हता, सगळ्या लोकांनी सुतक पाडलं होतं. आणि 5 दिवसानंतर ती माळीन मावशी पुन्हा त्या येलवडी गावामध्ये भाजी विकण्याकरता गेली. आणि लांबूनच भागीरथीनं बघितलं, माळीन मावशी जरा इकडे आहो, 5 दिवसापासून तुमची वाट बघते, तुम्ही आल्या का नाही? माळीन मावशीने पाठी खाली ठेवावी, माळीन मावशीला पाणी द्यावं. पाणी दिल्यानंतर माळीन मावशी जशी पाणी प्यायची तशी पाणी प्यायली नाही. जेवणाचं ताट वाढलं, ते ताट माळीन मावशीनं बाजूला केलं. आणि ती भागीरथी विचारते, मावशी आज तुम्ही पाणी प्यायलं नाही, आज तुम्ही जेवल्या नाही, माझे बाबा बरे आहेत ना? माझ्या बाबांचं कुठे कीर्तन होतं, कुठला अभंग माझ्या बाबांनी कीर्तन करता घेतला होता? भागीरथीने विचारावं. आणि माळीन मावशीने रडायला सुरुवात केली. आणि मग भागीरथीने विचारलं, माळीन मावशी तुम्ही रडता का? मी तुम्हाला माझ्या बाबांची खुशाली विचारते, तुम्ही रडता का? आणि तेव्हा त्या माळीन मावशीने सांगितलं, भागीरथी ज्यांची खुशाली विचारते ना ते तुझे बाबा फाल्गुन वद्य द्वितीयाच्या दिवशी वैकुंठाला निघून गेले, म्हणजे या जगाचा निरोप सोडून कायमचे निघून गेलेत. असं म्हटल्यानंतर ती भागीरथी म्हणते, तुला वेळ लागला का मावशी? माझे बाबा मला सांगितल्याशिवाय कधीच वैकुंठाला जाऊ शकत नाही. अगं तुझी शपथ घेऊन सांगते, तुझ्या बाबाची शपथ घेऊन सांगते की भागीरथी तुझे बाबा खरंच वैकुंठाला निघून गेले. आणि शपथ घेतल्यानंतर तिला खात्री पटली, माझे बाबा मला न सांगता वैकुंठाला निघून गेले, माझी भेट न घेता वैकुंठाला निघून गेले. त्या क्षणी भागीरथीनं रूमचं दार पॅक केलं, रूम मध्ये बसले. तुकाराम 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 तुकाराम. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 14 दिवस झाले, 15 दिवस झाले. रात्रंदिवस फक्त आपल्या बापाचं तुकाराम 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 असं चिंतन करत होती. नवरा यायचा, भागीरथी दार उघड, सासू यायची, भागीरथी दार उघड, सासरा यायचा, भागीरथी दार उघड. भागीरथी दारच उघडायला तयार नाही. जोपर्यंत माझे बाबा मला वैकुंठातून भेटायला परत येत नाही ना तोपर्यंत मी म्हटलं अजिबात दार उघडणार नाही, मला सुद्धा माझ्या बापाला भेटायला जायचंय. आणि 15व्या दिवशी भागीरथीचा प्राण अगदी कंठापर्यंत आला होता. आणि सांगितलं, आता जीव गेला तरी चालेल पण बापाला भेटायला जाणार, बापाला भेटल्याशिवाय मी तशी मरणार नाही. आणि मग तुकोबरायांना कळालं आणि तुकोबरायांनी सांगितलं, पांडुरंगा
ज्या मुलीचं सालंकृत कन्यादान केलं होतं, जी मुलगी माझ्या अंगा खांद्यावर खेळली होती, तरुण वयामध्ये माझी मुलगी सुद्धा आता मरायचं स्वप्न बघते, माझ्या जवळ वैकुंठाला येण्याची तयारी करते. पांडुरंगा एकच कर, एकदा फक्त त्या मुलीला भेटायची परवानगी दे. जगाच्या मालकाने तुकोबरायांना भेटायची परवानगी दिली. तुकोबराय वैकुंठातून आले, भागीरथीच्या घरासमोर आले, दार वाजवलं. भागीरथी दार उघड, बाळा मी आलोय, तुझा बाप तुकाराम. ती म्हणायची नाही तुम्ही खोटं बोलताय, खरंच बेटा दार उघड, मी तुझा बाप तुकाराम आलोय. आणि कशी तरी भागीरथी उठली, तिला चक्कर येत होती, कशी तरी दाराची कडी खोलली, समोर आपल्या बापाला बघितलं. तुकोबरायांची चतुर्भुज मूर्ती तिच्या समोर उभी होती. हजारो सूर्यांचं तेज तिला समोर दिसू लागलं. तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. परत सावध झाली, सांगितलं बाबा तुम्ही तर वैकुंठाला गेला होतात, एवढ्या लांबून मला भेटण्याकरता आला बाबा, आता जेवल्याशिवाय जायचं नाही. तुकोबरायांनी सांगितलं भागीरथी मी ज्या लोकांमध्ये गेलोय ना तिथे अन्न पाणी घेतलं जात नाही, पण बाबा एवढ्या वर्षानंतर आज माझ्या घरी आलात, नका जेवण करू, पण कमीत कमी तुमच्या करता मी शेवयाची खीर तरी बनवते, बाबा जरा बसा. तुकोबराय बसले. भागीरथी खीर बनवण्याकरता गेली, पण खीर बनवायची म्हटल्यानंतर काय लागतं, दूध लागतं. भागीरथी घरामध्ये दूध नव्हतं. शेजारच्या बायकांकडे जायची, सांगायची माझे बाबा वैकुंठातून परत आलेत, माझ्या बाबांना खीर बनवायची, थोडंसं दूध द्या. पण लोक म्हणायची हिला वेड लागलंय, तुकोबराय तर आमच्या समोर वैकुंठाला गेलेत आणि ही म्हणते माझे बाबा परत आलेत, शक्य आहे का? वेडी वेडी म्हणून तिला कुणीच दूध दिलं नाही. दुधाचा रिकामा ग्लास परत आणला आणि तुकाराम महाराजांनी विचारलं भगीरथी चेहऱ्यावर नाराजी का? तिनं सांगितलं बाबा इतक्या वर्षानंतर माझ्या घरी तुम्ही आलात, पण बापाला शेवयांमध्ये घालायला घोटभर दूध सुद्धा नाही, बाबा आज तुम्हाला तसंच जावं लागणार. तुकोबरायांनी सांगितलं भागीरथी तुझा बाप समर्थ आहे, तू काळजी करू नको. समोर महादेवाचं मंदिर होतं. सांगितलं जा तो नंदी आहे ना त्याचं दूध काढून ये. आणि माझी भागीरथी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये त्या नंदीच्या जवळ गेली आणि त्या येलेश्वराची पूजा केली. येलेश्वरा ते पूजिले, भागीरथी ते येलवाडी गावच्या येलेश्वराच्या जवळ गेली आणि महादेवाच्या पिंडीच्या समोर जो काही नंदी होता ना त्याला सांगितलं उभा राहा, माझ्या बापाला खीर बनवायची आहे आणि त्याच्याकरता मला थोडंसं ग्लास भरून दूध पाहिजे. तो नंदी उभा राहिला आणि त्याच्या सडांमधून दूध यायला लागलं. ग्लास भर दूध तिला मिळालं. त्याला पुरावा आहे येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. नाही का तुकोबरायांची मुलगी होती म्हणून ज्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पापा. आणि ज्ञानदेवा माय बापा नाही का मुलं कुळाचा उद्धार करतातच करतात, पण मुली सुद्धा एक वेळ काय करतात, कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात का ज्या मुलांनी रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं, समाजामध्ये नाव कमवलं. हो तुकोबरायांच्या मुलीने भागीरथीने नंदीचं दूध काढावं एवढी शक्ती तिला कशामुळे आली? मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही
लागलो ध्यानी तुकोबरे म्हणतात मुळात म्हणजे आमचा बापाच ज्ञानी होता आणि आमचा बाप ज्ञानी असल्यामुळे आमच्या बापाने जो आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्हाला जायचंय अभंगाचे तिसरे चरण मुली होता बाप ज्ञानी मुळी होता बाप ज्ञानी बाप ज्ञानी मुळी होता बाप ज्ञानी बाप ज्ञानी मुळी होता बाप ज्ञानी बाप ज्ञानी मुळी होता बाप ज्ञानी
ज्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बाप. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपली आहे, जास्त वेळ घेणार नाही. एक शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जीवनामध्ये आपले मायबाप किती महत्त्वाचे असतात त्याच्याबद्दल बोलते. जीवनामध्ये आपले मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. जिवंतपणी माणसाला मायबापाची किंमत कळत नाही, पण एकदा का आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर कितीही रडलं फायदा होणार नाही. जीवनामध्ये आपला बाप फार महत्त्वाचा असतो. ज्या बापानं आपल्याकरता रात्रंदिवस कष्ट केलेले असतात, ज्या आईनं आपल्याकरता रात्रंदिवस कष्ट केलेले असतात, जीवन जगत असताना त्या माईबापाला कधी विसरायचं नाही. कारण आपल्या बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर आपल्या मुलीवर असतं. लग्नाच्या अगोदर एखादी मुलगी जर बापाच्या बरोबर जेवायला बसली, बाप सांगतो मुली माझ्या ताटात जेवू नको का, लाडाची माझी लेक बापा संग जेवू नको, जाशील पर घरावेडी माया लावू नको. काय म्हणतो बाप, आज माझ्या ताटामध्ये जेवण करणार आणि उद्या लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली की मला प्रत्येक घासा तुझ्या आठवण येईल, मी जेवण सोडेल, रडत बसेल. त्यापेक्षा तू असं कर, माझ्या ताटात जेवू नको आणि तुझी सवयच मला लावू नको. बापाने ताटामध्ये जेवू दिलं नाही, मुलगी रागाने उठते आणि घरात जाऊन झोपते. आता मुलगी उपाशी झोपल्यानंतर बापाच्या समोर कितीही जरी पक्वान नसेल तरी ते बापाला जेवण गोड लागणार आहे का? बापही भरलं ताट बाजूला करतो, मुलीच्या मागे जातो, सांगतो लाडाची माझी लेक लेक उपाशिनी जली, उठ उठ ग आता साखर तुपात भिजली. माझी मुलगी म्हणजे कोण आहे? बाप म्हणतो, बाप म्हणे लेकी लेक गुळाचे घागरी, लावण्य तुझे रूप घालू कोणाचे पदरी. बाप म्हणे लेकी लेक साखरेचे पोते, तुझ्या नशिबाला जामीन कोण होते. बाप म्हणे लेकी माझ्या नावाला संभाळ, अग शेणाच्या पाटीला नाही लागत चुंभळ. किती संस्कार आपला बाप करत असतो. म्हणून मी मगाशीच म्हटलं ना, प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईच्याच गोडवे गायलेत. बापाबद्दल फारसं बोललं जात नाही, पण आत्ता लोकांना बाप सुद्धा कळायला लागलाय. जशा आईच्या कविता निघत होत्या ना, तसं आता बापाबद्दल सुद्धा बोललं जातं. बाप लोकांनी रेखाटायला सुरुवात केली. याला कारण का, आजही मुलांना आई बापाची किंमत कळत नाही. माईबाप म्हातारे झाले का मुलं आई बापाला घराच्या बाहेर काढत असतात, पण जीवनामध्ये जितकी आई महत्वाची असते ना, तितकाच आपला बाप महत्वाचा असतो. पण त्या बापाला कुणी लक्षामध्ये ठेवत नाही, कुणी मनामध्ये ठेवत नाही. पण तो बाप म्हणजे कसा असतो प्रत्येकानं जरा हे लक्षपूर्वक ऐका. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता, भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर, बाप सागराचा किनारा, त्या शब्दरूपी लाटांचा त्या किनाऱ्यालाच मारा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई म्हणजे घराची भिंत,
बाप म्हणजे घराचा पाया, त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा. पत्नीला जरीची साडी, नवे कपडे मुलांना आणून, बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियन घालून. दुःख लपवून हसतो वरवरुनी, बाप माझा वेदनांचा धनी. बघा जीवनामध्ये वाजव ना, आपला बाप जीवनामध्ये कसा असतो पुढे ऐका. जिवंतपणी माणसाला माई बापाची किंमत कळत नाही, पण आपला बाप जेव्हा निघून जातो ना तेव्हा बायकोला सुद्धा कुंकवाच्या कपाळाची किंमत कळत असते, आणि मुलांना गेल्यानंतर सुद्धा बाप कळत असतो. ऐका आपला बाप म्हणजे कसा असतो. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. आई समजा रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पाहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा. जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, वेदनांचा धनी. अशा प्रकारे ज्या बापानं आपल्या करता उभं आयुष्य खर्च केलंय तो बाप जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. आणि म्हणून आज या परिवारातून एक बाप या जगातून या विश्वातून निघून गेलाय. खरं तर मी तुम्हाला खरं सांगेल की बाप गेल्यानंतर त्याच्या मुलाला कधी रडता येत नाही, पण त्यांची जी मुलं आहेत ना, मी जसं ती कविता बापाची म्हणायला सुरुवात केली तशी त्यांनी रडायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात काय, त्यांच्या बापाने खरंच त्यांच्याकरता खूप कष्ट केले आणि त्या कष्टाची जाणीव त्यांना आहे, म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. कारण पुरुष माणसाच्या डोळ्यातून सहसा अश्रू येत नाही. म्हणून आज त्यांचा बाप किती चांगला होता हे या कार्यक्रमातून व्यक्त होतोय. आज या ठिकाणी आदरणीय कैलासवासी बालक बाबा रामचंद्र भावनाथ यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं, आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या पत्नी सुमित्राबाई बालक भावनाथ, त्यांची मुलं आहेत नितेश भाऊ भावनाथ, कैलास भाऊ भावनाथ, विजय भाऊ भावनाथ, आणि त्यांच्या 3 सुना 6 नातवंड. नाही का, बालक भाऊ म्हणजे अतिशय चांगले असे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधीच कुणाला दुखवलं नाही. नातवंडांवर त्यांनी मनापासून प्रेम केलं, आणि आपल्या सुनांना सुद्धा त्यांनी मुली मानून त्या सुनांशी सुद्धा मुलींप्रमाणे ते वागलेत. म्हणून निश्चितच आज ते चांगले होते. म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यातून आज त्यांच्याकरता अश्रू येत होते. म्हणजे निश्चितच आपण जर चांगले असाल, इतकं चांगलं जीवन जगा की आपण गेल्याची बातमी कळल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातून आपल्याकरता एक थेंब अश्रू आले पाहिजे, इतकं माणसाने चांगलं जीवन जगा. म्हणून आज बाबा आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने त्यांचा सगळा परिवार दुःखी झालाय, आणि भगवंत त्यांना त्या दुःखातून सावरण्याची ताकद देवो. माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं बाबांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. समस्त भावनाथ परिवाराच्या विनंतीला मान देऊन, आणि या कृष्णा लॉन्सचे मालक आमचे आदरणीय, ज्यांनी मला मनापासून बहीण मानले, ते आमचे विष्णुअण्णा घेळ, आणि त्यांचे चिरंजीव आमचे जयदीप भाऊ घेळ. नाही का, त्यांचा परिवार सुद्धा इतका चांगला आहे. या लॉन्सवर कोणाचाही कार्यक्रम असला की अण्णा पहिला मला फोन करतात, ताई तुझी तारीख खाली आहे का. आणि निश्चितच आल्याबरोबरच सकाळी सर्वांना नाश्ता चहा पाणी त्यांच्या परिवाराकडे केला जातो. म्हणजे निश्चितच आमच्या अण्णांचं घेळ परिवाराचं आणि आमचं खूप जवळचं नातं आहे. अण्णांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी येण्याचा योग आला. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली, तुम्हाला निश्चितच सांगेल, मला अण्णांनी सांगितलं की ताई आपला सगळा संच पाहिजे. म्हणून आज तुम्ही या स्टेजवर जर बघितलं, महिला वादक, महिला गायक, महिला कीर्तनकार आणि महिला टाळकरी, विनेकरी सुद्धा महिलाच असतात, पण आज एक तरी गणपती बाप्पा लागतो.
साक्षीला आमचे महाराज या ठिकाणी आले की ते गावात नेहमीच विना घेत असतात. आजही या ठिकाणी आलात, गोडाची सेवा दिली. ज्यांनी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य. महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला सप्ताह जर असेल तर त्यांचं नाव एक नंबरला असतं. त्या आपल्या नाशिक जिल्ह्याचा वैभव आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण यशोदाताई साळुंके आज या ठिकाणी आल्या आणि अतिशय गोड अशी सेवा दिली. तुम्हाला माहिती आहे मृदुंग वाजवायचं म्हटलं तर मर्दाची ताकद लागते, पण आज या ठिकाणी मर्द नव्हता तर आमच्याकडे मर्दांगिनी होती. शिवाजी आप्पांना तर तिचं फार कौतुक वाटतं. नेहमीच ते कौतुक करतात की अशी महिला वादक आम्ही कुठे बघितली नाही. तिचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रात ज्यांचं खूप मोठं नाव आहे गोड आवाजाच्या आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण मंगलताई गतीर त्या या ठिकाणी आल्या. अतिशय गोड गायन केलं. ताईंचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझी विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील तिनंही अतिशय गोड गायन केलं. तिचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वडूनवघर तालुका भिवंडी. आम्ही भिवंडीवरून सगळेजण आलेलो आहोत. तुम्ही मुंबईला राहता, आम्ही भिवंडीला राहतो. लांबचा प्रवास आहे पण तरी सुद्धा सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या. त्याच्यामध्ये ज्योती, श्रावणी, रुपाली, आरती, शिवानी, श्रद्धा, माझी छोटी कन्या ध्येया, पल्लवी, चिक्कू, युविका या सगळ्या विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या. अतिशय गोड नाचले. आवडलं का तुम्हाला? जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आणि कन्या तरी आईशी देईन जैशी मीरा मुक्ताबाई. म्हणून मुलं मुली जन्माला घालायचे असतील तर असे जन्माला आले पाहिजे. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सगळ्या माझ्या माता भगिनींचं तुमच्या सगळ्या पुरुष वर्गाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. विशेष करून या कार्यक्रमाकरता आमचे आदरणीय शिवाजी आप्पा चुंबळे त्यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. नाशिक जिल्ह्यातलं असं एकही कीर्तन नाही का तिथे आप्पांची उपस्थिती नसते. आणि त्या दिवशी माझं राजूर बाहुलेला सप्त्याचं कीर्तन होतं तरी तुमचे चिरंजीव नाही का त्या कीर्तनाला चुंबळे साहेब देखील त्या कार्यक्रमाला आलेले होते. मला फार आनंद वाटला. मला वाटलं वर्ष श्राद्धलाच येतात की काय, पण ते म्हटले ताई तुमचं कीर्तन आहे. राजूर बाहुलेला सुद्धा माझ्या कीर्तनाला ते आले होते. म्हणून आप्पा तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. बोलता सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून एक आज या कार्यक्रमाचं ज्यांनी शूटिंग केलं टीव्ही चॅनलवाले आमचे दादा नेहमीच कार्यक्रमाचं शूटिंग करतात. महाराष्ट्रभर कार्यक्रम दिसतात. टीव्ही चॅनलला कार्यक्रम ते दाखवतात. टीव्हीला दररोज कीर्तन लागतं त्याच्यावर ते नेहमी आमचे कार्यक्रम दाखवत असतात. त्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. एक बहिरवीच्या ऐवजी माझी छोटी कन्या एक 6 वर्षाची आहे. एक 2 मिनिटांमध्ये आपल्यासमोर गवळण म्हणेल आणि लगेच या ठिकाणी कीर्तन संपेल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला ते सिस्टीमवाले दादा या लॉन्सवर आलं की ते नेहमीच असतात. आणि लॉन्सवर सिस्टीम लावायची सोपी गोष्ट नाही. कुठल्या लॉन्चला लागते कारण का भाऊंचं ऑपरेटिंग तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे नाही का, म्हणून अतिशय गौरव ऑपरेटिंग केलं. त्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. चिडोयवर पानाचा गडा चुंबळ मोठा चिडोयवर पानाचा गडा माठ फोडीला ग बाई माठ फोडीला माठ फोडीला ग बाई माठ फोडीला चुंबळ मोठ्याची दोईवर पानाचा गडा चुंबळ मोठ्याची दोईवर पानाचा गडा माठ फोडीला ग बाई माठ फोडीला माठ फोडीला ग बाई माठ फोडीला पहिल्या दिवशी मी ग बाई घेऊन गेले टाक पहिल्या दिवशी मी ग बाई घेऊन गेले टाक नंदाच्या पोराने मला मारली ग हाक नंदाच्या पोराने मला मारली ग हाक चुंबळ मोठ्याची चुंबळ 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 मोठ्याची डोळ्यावर पानाचा गडा चुंबळ मोठ्याची डोळ्यावर पानाचा गडा माठ फोडीला ग बाई माठ फोडीला माठ फोडीला ग बाई माठ फोडीला फोडीला ग बाई माठ फोडीला माठ फोडीला ग बाई माठ फोडीला दुसऱ्या दिवशी मी ग बाई घेऊन गेले लोणी दुसऱ्या दिवशी मी ग बाई घेऊन गेले लोणी नंदाच्या पोराने ओढली ग वेणी नंदाच्या पोराने माझी ओढली ग वेणी चुंबळ मोठ्याची चुंबळ 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 मोठ्याची डोळ्यावर पानाचा गडा चुंबळ मोठ्याची डोळ्यावर पानाचा गडा माठ फोडीला ग बाई माठ फोडीला माठ फोडीला ग बाई माठ फोडीला माठ फोडीला ग
मोठा चिडोयवर पानाचा गडा माठ फोडी लाग बाई माठ फोडी लाग माठ फोडी लाग बाई माठ फोडी लाग माठ फोडी लाग बाई माठ फोडी लाग कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लिले कुरेवेली वाकुळी उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही उच्चारिला अधिकार म्या फुला तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिकवरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे बाई शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी या विलोळी गावचे सुपुत्र आणि अगदी असे प्रेमळ मनाचे आमचे बालक भाऊ रामचंद्र भावनाथ यांचा आज प्रथम पुण्यतिथीनिमित्त उपस्थित सर्व त्यांचे नातलग त्यांचे सगळे या ठिकाणी जमलेले सगळं अष्टाप्तानी सप्त पंचवीसून आलेले सर्व उपस्थित आणि बंधू आणि भगिनींनो, आत्ताच या ठिकाणी भाऊंच्या वर्षश्राद्धानिमित्त आणि पहिलं प्रथम पुण्यसभानिमित्त ज्या ठिकाणी आता या ठिकाणी ताईंनी कीर्तन केलं, ते आपल्या ताईने अगदी असं जगी व्हावा ऐसा बाप या अभंगावर असं सुंदर असं या ठिकाणी प्रबोधन करून आणि सर्वांचं मन असं तृप्त केलं, त्याच्याबद्दल आपण ताईंचे आभार मानू आणि ताईंसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा ही तसेच भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाऊंचे आमचे बरेचसे जुने संबंध होते. ज्या टायमाला आम्ही मुंबईला जायचो, मुंबईचा आम्हाला आप्पा मी राजाराम पाटील धोंगडे आम्ही बरेचसे लोक असे कामानिमित्त मुंबईला जायचो आणि मुंबईचं काही जरी माहिती नसताना आम्हाला पुंडलिकराव त्यांच्या घरी घेऊन जायचे. अगदी आमची मनापासून ते स्वयंपाक जेवणा खावण्याची सोय राहण्याची सोय असे भाऊ करायचे आणि इतके असे विलोळीत जरी आले तरी ते आमच्या सर्व मंत्री सगळे ज्यांचे जे मैत्र होते त्यांना सगळ्यांना भेटल्याशिवाय त्यांचं मन समाधान होत नव्हतं. असे आमचे बालक भाऊ जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या ज्या कुटुंबावर फार असे मोठे आपत्ती आली. त्यांचे 3 मुलं आहे, सुना आहे, त्यांची पत्नी आणि त्यांचं सर्व कुटुंब भावनाथ कुटुंबावर जे दुःखाचे छाया पसरली त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव याच या ठिकाणी मी माझ्या नवले आणि सारोगावच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेल्या 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी बालकजी रामचंद्र भावनाथ यांचं दुःखद असं निधन झालं. त्यांना जाऊन आज 1 वर्ष जरी झालं असलं तरी त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेली शिकवण त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणीत ते कायम आपल्या स्मरणात राहतील, त्या परिवाराच्या स्मरणात राहतील. कुठलाही व्यक्ती गेला की त्याची जागा भरून काढणं, ती उणीव ती भासत राहते आणि हे त्या परिवाराला जास्त जाणवतं. आज आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि माझ्या चुंबळे परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. बंधू आणि भगिनींनो, बालक रामचंद्र भावनाथ यांच्या 1 वर्षी गेल्यानंतर आज त्यांचं वरिष्ठ श्राद्ध आपण इथं आयोजन केलेलं आहे त्यांच्या परिवारानं. खरं तर आपण श्रद्धांजली व्हायची किंवा काही बोलायचं तर माझ्या भगिनींना आणि बंधूंना माझी एकच विनंती आहे की जे काही आपल्यावरती आता उपदेश केला वनिताताईंनी त्याचं तंतोतंत पालन करा. मुलांनी कसं वागावं, मुलींनी कसं वागावं आणि कशा पद्धतीनं राहावं हे त्याच्या जीवनातलं सार्थ आहे. म्हणून त्यांना आणण्याचं आणि त्यांच्याकडून आपल्याला हा उपदेश घेण्याचं
त्याचं आपण पालन करा. म्हणजे निश्चितचपणे आता जाऊ द्या पण इडून पुढचे तरी दिवस आपले निश्चितपणे जातील. म्हणून वनिताताईंचं कीर्तन कुठे असो काय असो, परंतु आपल्या समाजाला समजल उमजल, महिला असो जेंट्स असो सगळ्यांच्या समजल उमजल असं पद्धतीनं ते कीर्तन करतात. म्हणून त्यांच्या या वरिष्ठ श्राद्धानिमित्त मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि बालक भाऊंना त्यांच्या कुटुंबाला हे दुःख पेलवण्याची परमेश्वर शक्ती देव अशी आमच्या चुंबळे कुटुंबाच्या वतीनं आणि ह्या पंचक्रोशीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्दंड जेता पहिन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपविजे विशेष लोके दृष्टान दृष्टी विजय ओवा विजय तमणी श्री विश्वेश्वराओ आओ इल दान पसाओ येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला शांती शांती